Hello students, today's topic which we are going to complete is Periodic Classification of Elements Chapter 2 Part 2. In last session we have seen Doberian's triad, Newland's gave octave, and after that came Mendeleev's. He proposed periodic table for the first time. He wrote information about the elements on the card and arranged them in a form of periodic table. The Russian scientist Dmitry Mendeleev developed the periodic table of elements during the period 1869 to 1872 AD. Mendeleev's periodic table is the most important step in the classification of elements. Mendeleev considered the fundamental properties of elements, namely the atomic mass, as standard and arranged 63 elements known at that time in an increasing order of their atomic masses. आता मागच्या सेशन मध्ये आपण काय बघितलं? डोबेरियन्स ट्रायड बघितलं, न्यूलँड्सचे ऑक्टेव्ह बघितलं, त्याच्यानंतर आले डेमरिटी मेंडलीफ. आता हे जे सायंटिस्ट होते ह्यांनी परत जे एलिमेंट्स होते त्यांना पिरियॉडिक टेबल मध्ये अरेंज करण्याचा प्रयत्न केला. आता जेव्हा त्यांनी एलिमेंट्सला अरेंज करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी कार्ड्स तयार केले आणि त्या कार्ड्सच्या हिशोबाने पिरियॉडिक टेबल तयार केला. त्यांनी काही फंडामेंटल प्रॉपर्टीज घेतल्या एलिमेंट्सच्या. ॲटॉमिक मास जो त्यांचा एलिमेंट्सचा फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, त्याच्यानंतर त्यांनी 63 एलिमेंट्सला त्या पिरियॉडिक टेबलमध्ये अरेंज केलं. अरेंज करताना त्यांनी ॲटॉमिक मास कन्सिडर केला आणि तो सुद्धा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच त्यांनी लावला. Then he transformed this into the periodic table of elements in accordance with the physical and chemical properties of these elements. आता मेंडलीव्हनी जेव्हा एलिमेंट्स अरेंज केले त्यांच्या ॲटॉमिक बेसिसवर, तेव्हा त्यांनी त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीजला पण कन्सिडर केलं होतं. आता मेंडलीव्ह जेव्हा पिरियॉडिक टेबल फॉर्म करत होते तेव्हा ऑलमोस्ट 63 एलिमेंट्सचा काय लागला होता, शोध लावला गेला होता. न्यूलँड्स ऑक्टेव्ह पर्यंत किती होते एलिमेंट्स? 56 एलिमेंट्स होते. म्हणजे तुम्हाला तो डिफरन्स जाणवतोय की कशा पद्धतीने जे एलिमेंट्स होते त्यांचा शोध लागत होता. Mendeleev organized the periodic table on the basis of the chemical and physical properties of the elements. आपण बघितलं की जे पिरियॉडिक टेबल आहे तो कोणाच्या बेसिसवर तयार झालेला आहे? केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीजच्या बेसिसवर. आता बघूया कोणत्या होत्या त्या प्रॉपर्टीज. These were the molecular formulae of hydrides and oxides of the elements, melting point, boiling point and density of the elements and their hydrides and oxides. आता त्यांनी हायड्राइड्स पण कन्सिडर केले, ऑक्साइड्स पण कन्सिडर केले त्या एलिमेंट्सचे. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉइंट्स पण बघितलं, बॉइलिंग पॉइंट बघितलं, डेन्सिटी पण कन्सिडर केली, हायड्राइड्स आणि ऑक्साइड्सचे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट हे सुद्धा त्यांनी काय केलं? कन्सिडर केलं ह्याच्यामध्ये. Mendeleev found that the elements with the similar physical and chemical properties repeat after a definite interval. त्यांनी हे करताना काय ऑब्झर्व केलं की काही जे एलिमेंट्स होते त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज त्या सेम येत होत्या आणि रिपीट होत होत्या काही स्पेसिफिक इंटरवल नंतर. ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग्स मेंडलीव्ह स्टेटेड द फॉलोइंग पिरियॉडिक टेबल. ह्याच्यावरतीच
हा आपल्या समोर काय दिलेला आहे, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल दिलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही नीट बघितलं तर ऑलमोस्ट 12 पिरियड्स दिसताय आपल्याला इथे. 1 पासून 12 पर्यंत पिरियड्स दिसताय आणि ग्रुप्स जे आहे इथून तर इथपर्यंत ऑलमोस्ट किती दिसताय, 8 ग्रुप्स दिसताय. आता ह्या ग्रुप्स मध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला R2O दिसेल, RO दिसते, R2O3 दिसते. हे सगळे काय आहे, ऑक्साइड्स आहे. त्याच्यानंतर RH2, RH, RH3, RH4 हे काय आहे, त्यांचे हायड्राइड्स आहे. कोणाचे, जे एलिमेंट्स ह्या ग्रुप्स मध्ये आहे त्यांचे. लक्षात आला. त्याच्यानंतर पिरियड नंबर 2 जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर लिथियमचा ॲटॉमिक मास काय आहे 7, बेरिलियमचा काय 9.4 आहे, बोरॉन 11, कार्बन 12, नायट्रोजन 14, ऑक्सिजन 16, फ्लोरीन 19. इथे ॲटॉमिक मास काय होताना दिसतोय आपल्याला, इन्क्रीज होताना दिसतोय, हो की नाही. आता आपण बघूया की मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचे काही मेरिट्स होते, काय होते ते बघूया. Atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. For example, the previously determined atomic mass of beryllium 14.09 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before boron. आता मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल तयार करताना काही गोष्टी त्यांनी कन्सिडर केल्या होत्या. पहिली तर होती ॲटॉमिक मास. आता जेव्हा एलिमेंट्सचा पुटअप चालू होतं की कोणता एलिमेंट कोणत्या प्लेसवर ठेवायचा, तेव्हा काही ॲटॉमिक मासेस काय केले, परत रिवाइज केले, परत चेक केले. परत चेक करताना आता एक्झाम्पल आपण घेतलंय बेरिलियम. बेरिलियमचा ॲटॉमिक मास पहिले किती होता, जेव्हा न्यूलँड ऑक्टेव्ह तयार झाले होते तोपर्यंत त्यांचं 14.09 होतं. नंतर त्याला परत चेकिंग वगैरे केली, परत रिवाइज केलं तर त्याचं ॲटॉमिक मास किती मिळाला आपल्याला 9.4. 9.4 मिळाल्यामुळे बेरिलियम जो होता त्याची जागा कोणाच्या आधी आली, बोरॉनच्या आधी आली. म्हणजे काही एलिमेंट्सच्या जे ॲटॉमिक मासेस होते ते परत रिवाइज केले गेले. हा एक प्लस पॉइंट होता मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल्स. Second merit of Mendeleev periodic table. Mendeleev kept vacant places in the periodic table for elements not discovered till then. 3 of these unknown elements were given the name Eka boron, Eka aluminium and Eka silicon from the known neighbors, and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. Not only this, but their properties were also predicted. आता जेव्हा मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल तयार झालं होतं तर त्यांनी मेंडेलिव्हनी काय केलं होतं की त्यांच्या पिरियड मध्ये त्यांनी खूप साऱ्या वेकेंट प्लेसेस ठेवल्या होत्या. तुम्हाला इथे ना खूप रिकाम्या जागा दिसतील. आता ह्या ज्या रिकाम्या जागा आहे हे कशासाठी त्यांनी ठेवल्या होत्या की जेणेकरून ते नवीन एलिमेंट्स जे शोधले जातील त्यांना तिथे जागा मिळेल. म्हणजे त्यांनी सोय करून ठेवली होती की जे पण नवीन असेल त्यांना आपण कुठे प्लेस करायचे अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज, अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मासेस. ते कुठे ठेवणार, त्यांनी थोडेसे असे ग्रुप, प्रत्येक ग्रुप्स मध्ये काय केले होते, जागा प्लेस केलेली होती. त्याच्यातल्या त्यांनी 3 जे असे एलिमेंट होते, आता एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम अँड एका सिलिकॉन, असे 3 एलिमेंट्सला त्यांनी जागा केली होती. त्यांच्या ॲटॉमिक मास सुद्धा प्रेडिक्ट केले होते आणि त्याचं काय प्रेडिक्ट केलं होतं त्यांनी, केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज पण प्रेडिक्ट केले होते की हे असू शकतात. आता लेटर ऑन these elements were discovered and named as scandium, gallium and germanium respectively. आता स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम हे असे त्याचे त्यांनी एका बोरॉन, एका
ॲल्युमिनियम एका सिलिकॉन ठेवले होते. त्यांनी शोध लावल्यानंतर त्यांनी त्याचं नाव दिले. The properties of these elements match well with those predicted by Mendeleev. आता हे जे 3 एलिमेंट्स होते, स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम, त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या त्या बरोबर त्याच्याशी फिट झाल्या, ज्या मेंडेलीवनी सांगितल्या होत्या त्याच्या. आता त्यांनी एक एक्झाम्पल घेतलंय आपण की एका ॲल्युमिनियमचं, की त्यांनी सांगितलं होतं त्याचा ॲटॉमिक नंबर 68 असेल. मग गॅलियमचं आपल्याला किती मिळालं? 69.7. डेन्सिटी 5.9, गॅलियमची 5.94 आहे. मेल्टिंग पॉइंट ह्याचा लो आहे, ह्याचा 30.2 आहे. जेव्हा फॉर्म्युला बनेल क्लोराईड सोबत तर तो काय होणार आहे? ECl3 म्हणजे एलिमेंट. आता GaCl3 बनतो. फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड्सचा E2O3 आहे. गॅलियमचा Ga2O3 आहे. नेचर ऑफ ऑक्साइड कसे असणार आहे? एम्फोटेरिक. इथे त्यांनी गॅलियमला पण काय प्रॉपर्टीज मिळाल्या? एम्फोटेरिक प्रॉपर्टीज मिळाल्या. म्हणजे त्यांनी जे प्रेडिक्ट केलं होतं की एका ॲल्युमिनियम असं आहे, तर त्याचं जे गॅलियम आपण शोधला त्याच्या प्रॉपर्टीज आणि मेंडेलीवनी प्रेडिक्ट केलेल्या प्रॉपर्टीज, मेंडेलीवनी सांगितलेल्या प्रॉपर्टीज थोड्या भरपूर मात्रामध्ये काय होत होत्या? साम्य होत्या. मेंडेलीव चे आता पुढची जी मेरिट होतं ते काय होतं बघूया. देर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलीव्स ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. However, when noble gases such as helium, neon and argon were discovered towards the end of the 19th century, Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. आता जेव्हा मेंडेलीव ही पिरियॉडिक टेबल बनवलं तेव्हा त्याच्यामध्ये नोबल गॅसेस साठी जागा नव्हती. म्हणजे तो जो आता पिरियॉडिक टेबल आपण बघितला त्याच्यामध्ये त्याची जागा नव्हती. मग त्यांनी काय केलं की त्या पिरियॉडिक टेबलला डिस्टर्ब न करता एक झिरो ग्रुप फॉर्म केला आणि तो साइडला सगळे जेवढे पण नोबल गॅसेस आपल्याला सापडल्या, आपल्याला मिळाल्या, डिस्कवर झाल्या, त्या तिथे झिरो ग्रुप मध्ये त्यांनी ठेवल्या. त्याच्यामध्ये हिलियम होतं, निऑन होतं, आर्गॉन होतं. ज्या पद्धतीने आपण मेरिट्स बघितले, ऍडव्हान्टेजेस बघितले, तसेच मेंडेलीव्ह पिरियॉडिक टेबलच्या डिमेरिट्स पण होत्या. आता फर्स्ट वन लेट्स सी. द फर्स्ट वन इज the whole number atomic mass of elements cobalt and nickel is the same. Therefore, there was an ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. आता कोबाल्ट आणि निकलचा ॲटॉमिक मास जर आपण होल मध्ये बघितला, ऑलमोस्ट कोबाल्टचा आहे 58.9 काहीतरी आणि निकलचा पण आहे 59.692 असं काहीतरी आहे. मग दोघांचाही ॲटॉमिक मास जर आपण होल नंबर मध्ये कॅल्क्युलेट केला तर तो ऑलमोस्ट सेमच येत होता. मग एक प्रश्नचिन्ह होता सगळ्या सायंटिस्ट समोर की ह्या दोघांना जागा कोणती द्यावी, निकलला पुढे करायचं की कोबाल्टला पुढे करायचं. मग त्याच्यावरनं हा एक ड्रॉबॅक मेंडेलीव्ह पिरियॉडिकचा ठरला. त्याच्यानंतर आयसोटोप्स वर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर मेंडेलीव्ह बट फॉर द पिरियॉडिक टेबल. As isotopes had the same chemical properties but different atomic mass, a challenge was posed in placing them in Mendeleev's periodic table. आता खूप वर्षानंतर म्हणजे खूप वेळानंतर आयसोटोप्सचा शोध लावला. आता तुम्हाला माहिती की आयसोटोप्स म्हणजे काय आहे, देअर केमिकल प्रॉपर्टीज आर सेम बट द डिफरंट ॲटॉमिक मासेस. मग त्यांच्या सायंटिस्ट समोर चॅलेंज होता की हे आयसोटोप्स मेंडेलीव्ह पिरियॉडिक टेबल मध्ये कुठे ठेवायचे. Next, third was when elements are arranged in an increasing order of the atomic masses, the rise in atomic masses does not appear to be uniform. It was not possible therefore to predict how many elements could be discovered between two heavy elements. आता आपण बघितलं की मेंडेलीव्ह पिरियॉडिक टेबल जेव्हा आपण अरेंज केला आहे मेंडेलीव्हनी, तेव्हा त्यांनी इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस मध्ये केलेला आहे. मग त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी नव्हती.
एखाद्याचा कमी होता, एखाद्यामध्ये खूप जास्त होता. समजा एकाचा 1 आहे ॲटॉमिक मास आणि एकाचा डायरेक्ट 6 and 7 मिळाला आहे, तर मग सायंटिस्टला हे माहित नव्हतं की त्याच्या मध्ये म्हणजे 1 to 9 मध्ये 1 to 7 मध्ये किती अजून एलिमेंट्स डिस्कवर होऊ शकता. मग हेवी एलिमेंट्सच्या मध्ये अजून किती एलिमेंट्स येऊ शकता, मग किती जागा सोडायची, हा पण एक ड्रॉबॅक त्यांच्या मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल मध्ये होता. नेक्स्ट फोर्थ ड्रॉबॅक वॉज position of hydrogen. Hydrogen shows similarities with halogens, that means group 7. For example, the molecular formula of hydrogen is H2 while the molecular formulae of fluorine and chlorine are F2 and Cl2 respectively. आता हे जे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहे हायड्रोजनचा, फ्लोरीनचा, क्लोरीनचा, त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज सायंटिस्टला मिळत होती. मग हायड्रोजनला कोणत्या ग्रुपमध्ये ठेवायचं, कुठे ठेवायचं, हा पण एक मोठा प्रश्नचिन्ह सायंटिस्टच्या समोर. In the same way, there is a similarity in the chemical properties of hydrogen and alkali metals, group 1. There is a similarity in the molecular formulae of the compounds of hydrogen alkali metals, Na, K, etc. formed with chlorine and ऑक्सिजन. आता ज्या पद्धतीने हायड्रोजन हॅलोजन्सच्या प्रॉपर्टी दाखवत होत्या, तशाच पद्धतीने जे अल्कली मेटल्स आहे ग्रुप 1 मधले, त्यांच्याही केमिकल प्रॉपर्टीज हायड्रोजन काय करत होता, दाखवत होता. आणि जेव्हा ते अल्कली मेटल्स हायड्रोजन सोबत रिॲक्ट करतात, तर त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युलाज मध्ये पण सिमिलॅरिटीज जाणवत होत्या. आता जर आपण हायड्रोजन आणि अल्कली मेटल्सचं कंपाऊंड फॉर्मेशन बघितलं, तर हायड्रोजन काय करतोय, HCl फॉर्म करतोय, सोडियम NaCl, हायड्रोजन H2O, सोडियम Na2O, H2S, Na2S. म्हणजे त्यांच्यामध्ये अल्कली मेटल्स मध्ये पण त्यांना त्याच्यामध्ये काय दिसत होते, हायड्रोजन आणि त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज दिसत होत्या. तसंच मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ एलिमेंट्स बघा, हॅलोजन सोबत कसं आहे त्याचं H2Cl2. आता जेव्हा हायड्रोजन आणि क्लोरीन मेटल सोबत रिॲक्ट करतात, तर काय करतात, NaH, NaCl. आणि जेव्हा नॉन मेटल सोबत रिॲक्ट करतात, तेव्हा CH4, CCl4. इथे ह्या ज्या सिमिलॅरिटीज आहे अल्कली मेटल सोबत आणि हॅलोजन सोबत, ह्या खूप मोठ्या हायड्रोजनच्या पोझिशन साठी काय होता, ड्रॉबॅक होता. ऑन कन्सिडरिंग द अबव प्रॉपर्टीज, इट कॅनॉट बी डिसाइडेड वेदर द करेक्ट पोझिशन of hydrogen is in the group of alkali metals, group 1, or in the group of halogens, that is group 7. आता आपण ह्या पार्ट मध्ये काय बघितलं, मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचे मेरिट्स बघितले, त्यात ऍडव्हान्टेजेस आणि डिमेरिट्स बघितले, म्हणजे डिसएडव्हान्टेजेस. ह्याच्यामुळे डिसएडव्हान्टेजेस मुळे हे जे मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल होतं, ते आपण पुढे कन्सिडर करू शकलो नाही.